हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी 3 पळी तेल घेतलेलं आहे. इथं मी राई टाकते. बघा तेल तापले आपलं. मिरच्या टाकते. कढीपत्ता आणि हा बघा बारीक चिरलेला कांदा. हा सगळं मी परतून घेते व्यवस्थित. हे बघा मी असं व्यवस्थित परतून घेते कांदा. हे बघा कांदा आपला परतून झालाय चांगला. आता यामध्ये मी टॅमॅटो टाकते. टॅमॅटो पण मी चांगला परतून घेते. थोडा टॅमॅटो मऊसर होऊ द्या. चवीनुसार मीठ टाकते. मीठ पण चांगलं असं परतून घेते मी. आता हळद परतून घेते. आता इथे बघा मी भिजवलेले पोहे टाकते. यामध्ये टाकते मी, नंतर तुम्हाला दाखवते. टाकायला मला जमत नाही तर. हे बघा भिजवलेले पोहे मी आता परतून घेते चांगली तेलावर. चांगलं मी अशा प्रकारे परतून घेते मी मस्तपैकी. हे बघा तेलावर. हे बघा पोहे मी चांगले परतून घेतले तेलावरती. त्यामध्ये मी उकडलेला बटाटा टाकते. तोही चांगला मी असा परतून घेते आणि याच्यावर झाकण ठेवणार आहे मी. एक वाफ काढणार आहे. बघा आपलं झालं आहे कांदा पोहा मस्तपैकी. बटाटा टाकल्याने छान वाटतंय बघा. चांगली चव येते बटाटा टाकल्याने. बघा ते एक वाफ घेते मी. हे बघा वरून कोथिंबीर टाकते. एक वाफ घेऊन झाली आपली. मस्त झाला आपला कांदा पोहा. या खायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. डिशमध्ये घेतल्यावर लिंबू पिळा वरून मस्तपैकी. वरून खोबरं टाका. खूप छान झालं आपला. बटाटा टाकल्यावर आणखीन छान वाटतंय बघा. चला तर बाय.